आंतरराष्ट्रीय दर्जाचा सहकारातील मानदंड असलेला वारणा पॅटर्न अपडेट्ससाठी यूट्यूब चॅनल वारणा विश्व वारणानगर सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा. या सोहळ्याची प्रेरणा आदरणीय एनएच पाटील सर यांचं आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागत. मित्र हो, मनुष्य जन्म मिळतो एक वार, ईश्वर नामात सुख ते अपरंपार. काम क्रोध करीतो सर्वनाश, अतिलोभात होतो विनाश. हृदयाचा भाव निस्पार्थ, अनुभवाचे ते सुख परमार्थ. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होई दुःखी. भगवंत नामास रोज स्मरावे, माय बापास कधी न भुलावे. रोज विसरावा तो अहंकार, नित्य स्मरावा तो निरंकार. म्हणूनच जो जे वांशील तो ते लाभो, प्राणिजात. हा विचार, आचार आणि उच्चार जोपासणारे श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी कारखान्याचे तज्ज्ञ संचालक, श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती वीज निर्मिती संस्था, श्री वारणा डेअरी अँड ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड, वॅबकॉस आणि सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष चेअरमन गुरुवर्य आदरणीय एनएच पाटील सर, आपणास नम्र विनंती आपल्या भावभावना शब्दबद्ध करण्याची. आपल्या विजन गौरव सोहळ्यास सर्व क्षेत्रातील, सर्व स्तरातील, सर्व वयोगटातील मान्यवर आवर्जून उपस्थित असतात आणि आहेत. कैसे हो आप, कैसे हो आप, खुशी से भरी हो. नमस्कार आपल्या सगळ्यांना. आपण सर्व श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूह परिवार, जनसुराज्य शक्ती पक्ष परिवार, सुराज्य फाउंडेशन परिवार, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया अधिकारी आणि प्रतिनिधी, आपणा सर्वांचे भरभरून स्वागत. यावर्षी 2025 मध्ये UPSC परीक्षेत महाराष्ट्रातून निवड झालेले व्यासपीठावरील यशवंतांचे आपल्या सर्वांच्या वतीने जोरदार स्वागत आणि अभिनंदन. वारणेचे इम्प्रेशन म्हणजे संस्कार काय आहेत, वारणेची हॅबिट म्हणजे सवय काय आहे. एकच क्रिया सतत केली की तिचं रूपांतर संस्कारात होतं आणि तेच संस्कार सतत झाले की त्याचे रूपांतर सवयीत होतं. आपला हा विजन गौरव सोहळा वर्ष 2008 पासून सुरू आहे. हा वारणेच्या संस्काराचा, सवयीचा आणि सातत्यपूर्ण कार्याचा भाग आहे. वारणेमधील प्रत्येक कार्य आणि त्या कार्याचा ऑनर आणि रिस्पेक्ट, सन्मान आणि आदर नेहमी जपला जातो.
ठराविक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी चांगले संस्कार, चांगल्या सवयी आणि चांगल्या कार्याची गरज असते. चांगले संस्कार आणि सवयी धारण करण्यासाठी प्रामुख्याने काय करता येईल? एक तत्व अभ्यास टेक्निक. आय शॅल रिपीट, एक तत्व अभ्यास टेक्निक. आपण दररोज करत असलेली अनेक कार्ये जर अनियमित असतील तर आपलं जीवन म्हणजे एक गोंधळ बनते. हे टाळण्यासाठी आपण करत असलेल्या अनेक अनियमित कार्यापैकी एक कार्य निवडून ते सुरू करायचं. हे करत असताना आपली शारीरिक, मानसिक, बौद्धिक स्थिती तसेच आतील व बाहेरील परिस्थिती कशीही असू देत, आपल्या रुटीनमध्ये कधीही खंड पडू द्यायचा नाही. कालांतराने आपले सुरू केलेले कार्य तर नियमित होतेच, पण उरलेली सर्व कार्ये हळूहळू नियमित होऊन जातात आणि त्याच वेळेला आपले जीवन एक उत्सव होऊ लागते. आपण जी पूर्वीची चांगली कार्ये, संस्कार आणि जी सवयी आहेत त्या तशाच पुढे सुरू ठेवाव्यात. यावेळी मात्र नेहमीच विश्वाचे आभार मानून नेहमी कृतज्ञता व्यक्त करावी. पुढच्या टप्प्यात वाईट सवयींच्या ठिकाणी चांगल्या सवयी रुजवाव्यात. माणसे स्वतःकडे काय नाही याची यादी करण्यात इतकी गुंतलेली आहेत की स्वतःकडे काय आहे याची यादी करून कार्य करणेच राहून जाते. चांगले संस्कार व सवयी रुजवण्यासाठी प्रज्ञापराध कटाक्षाने टाळावा. प्रज्ञापराध कधी घडतो? थोरा मोठ्यांचा, ज्येष्ठांचा, आई वडील, गुरु आदींचा अपमान करणे, तिरस्कार करणे, अन्यायानं वागणे, त्यांना कमी लेखणे, अशा प्रकारच्या वागण्यामुळे प्रज्ञापराध घडतो. प्रज्ञापराध ज्यांच्याकडून घडतो त्यांच्या जीवनात कधीही उन्नती घडत नाही. यांचे जीवन नेहमी दुःखी, असमाधानी आणि बेचैन असते. प्रज्ञापराध जेथे घडतो तेथे चांगले संस्कार, सवयी, कार्य, विचार कधीच टिकत नाहीत. या पुढचा आणखीन एक भयानक प्रकार, तो म्हणजे निर्लज्जम सदासुखी. हा प्रकार टाळावा. पुढे जात असताना आपल्यामध्ये जर चांगले संस्कार रुजायचे असतील तर प्रज्ञापराध कटाक्षाने टाळावा. जे लोक वेदनेत असतात ते इतरांनाही वेदनाच देतात. अतिसामान्य माणसं 5% क्रिया करतात व 95% प्रतिक्रिया देत असतात. मन देते ते प्रतिक्रिया आणि बुद्धी देते तो प्रतिसाद. आज्ञाचक्र ज्योती, आज्ञाचक्र म्हणजेच प्रज्ञाचक्र. चांगले संस्कार आणि चांगल्या सवयी स्वतःमध्ये घेण्यासाठी कशी जागा निर्माण करायची स्वतःमध्ये? सेंट अ अनसेंट लेटर. आय शॅल रिपीट, सेंट अ अनसेंट लेटर. दुसऱ्या कुणालाही न सांगण्यासारखे आपली दबलेली, साठलेली मते, भावना, विचार एका पत्रात लिहून ते पत्र पत्ता नसलेल्या किंवा अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीला, दूरच्या व्यक्तीला पाठवावे. असे पत्र लिहिण्याने आपल्या मनातील, मेंदूतील, हृदयातील कचऱ्याचा निचराव होऊन आपण रिकाम्याने मोकळे होऊन जातो. परिणामी काय होतं? चांगले संस्कार आणि सवयी घेण्यासाठी स्वतःमध्ये चांगली जागा निर्माण होते. कोणत्याही भौतिक सुखामध्ये 90% दुःख लपलेलं असतं, हे लक्षातच ठेवावे. चांगले संस्कार व सवयी वाढवण्यासाठी कारणे सांगणे, तक्रारी करणे,
तातडीने थांबवावे. पंचमहाभूते पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे म्हणजेच पंचतत्वाचे एकमेकाशी पटते का हो? काय संजय भाऊ, एकमेकाशी पटते का हो? खरे पाहता त्यांचे एकमेकाशी पटत नाही. पृथ्वीला पाणी नष्ट करू पाहते, पाण्याला अग्नी आटवून टाकते, अग्नीला वारा विझवून टाकतो आणि वाऱ्याला आकाश गिळून टाकते. असे असूनही ही 5 तत्वे त्यांचा मूळ स्वभाव सोडून एकमेकांना पूरक राहून साऱ्या विश्वाचे पालन पोषण करत असतात. याच प्रकारे आपण ही कारणे सांगणे, तक्रारी करणे तातडीने थांबवून आपल्यामध्ये चांगले संस्कार आणि चांगल्या सवयी नेहमी वाढवाव्यात. रेल्वे चालते तिच्या इंजिनमुळे किंवा इलेक्ट्रिकल मोटरमुळे, पण शिट्टीला वाटते आपल्यामुळेच. नेहमी वास्तवाचे भान असावे. चांगले संस्कार व सवयी जोपासण्यासाठी योग्य बंधनात असावे. एक गाय असते, ती गाय तिच्या मालकीनीस दररोज सकाळी व सायंकाळी नियमाने दूध देत असते. धार काढून झाल्यानंतर म्हणजे दूध काढून झाल्यानंतर मालकीन त्या गायीस पंचारतीने ओवाळून नमस्कार करीत असते. काय दररोज दिवसभर स्वतः रानावनात चारा खाऊन पाणी पिऊन दररोज सायंकाळी मालकिनीकडे जात असते. ती मालकीन त्या गायीला कधीही चारा पाणी देत नसते. ही मालकिनीची तक्रार गाय एका साधूस सांगते. साधू विचारतात, एवढे असूनही तू त्या मालकिनीकडे का जातेस? गाय म्हणते, बंधन. काय म्हणते गाय? बंधन. मालकिनीचे मला पंचारतीने ओवाळणे आणि नमस्कार करणे फार आवडते, म्हणून मी तिच्याकडे जाते. साधू म्हणतात, मालकिनीचे वागणे संपूर्ण चूक आहे. योग्य बंधन असेल तरच चांगले संस्कार व सवयी जोपासल्या जातात. नेहमीप्रमाणे यश कसे मिळवायचे? चांगले संस्कार व सवयी धारण करून स्वतःच्या जीवनाचे रूपांतरित करून आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये यश, खुशी, आनंद, समाधान आणि शांती मिळवावी. सहकारमर्षी आदरणीय तात्यासाहेब कोरे, विलासराव दादा, सावित्री अक्का, आईसाहेब या सर्वांनी आपणाला आदर्श संस्कारांची आणि सवयींचा खजिनाच बहाल केलेला आहे. माननीय आमदार आदरणीय डॉक्टर विनय कोरे सावकर साहेब, सर्वच कोरे कुटुंबीय त्यांच्या साथीदारांसह नवा माणूस घडवत हा श्रेष्ठ आणि ज्येष्ठ वसा समर्थपणे पुढे नेत आहेत. या कामी आपल्या सर्वांची त्यांना मोलाची साथ मिळत आहे. धन्यवाद. व्यासपीठावरील यशवंतांच्या अस्सल यशाचे संस्कार आणि सवयी ऐकण्यास आपण सर्वजण उत्सुक आहात. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे स्वागत, अभिनंदन आणि आभार. अंतर्मुखी सदासुखी. अंतर्मुखी सदासुखी. इंटेंशन एंड अटेंशन बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट. हमेशा सुपर से भी ऊपर रहो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वारणा. चांग बल. धन्यवाद आदरणीय NH पाटील सर.